यावर्षीची सर्वात फेमस आणि सर्वात ट्रेंडिंग जी मूर्ती आहे ना, ते एवढी सर्वात मोठी लाईन आहे. ज्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज भरपूर लोक हे करतात आणि ते एकदम 45 डिग्री एकदम बेंड आहे समोरच्या साईडला. सो गाईज मी सकाळी निघलो घरामधून, काय जेवलेलं नाही. लिटरली आता 1 वाजत आले, काय जेवलेलं नाही. बाप्पाचं दर्शन इम्पॉर्टंट आहे. इथे अजून एक लाल मैदान सार्वजनिक गणेश मंडळ भेटलंय. एक नंबर डेकोरेशन केलं त्यांनी, एकदम असं वाटतं की किल्ला बांधला आहे एक प्रकारचा. आणि हो सिरियसली काय बाहेरून एवढं डेकोरेशन भारी, आतमध्ये काय असेल बघ. ही एंट्री आतमध्ये, लाल मैदान सार्वजनिक गणेश मंडळ. गणपती बाप्पा मस्त डेकोरेशन केलं. मूर्ती छोटी आहे पण मस्त. डेकोरेशन बघा काय. परळचा इच्छापूर्ती गणपती हा फेमस आहे. ती भरपूर भारी डेकोरेशन केलं आहे. इच्छापूर्ती 79 वर्ष हा ब्लॉगर आहे बघा. अजून एक फॅन भेटला आपला विवेक बोरगे. चला मग आपला हा लाल मैदान सार्वजनिक गणेश मंडळ इच्छापूर्ती गणपती फेमस आहे परळचा. छोटे छोटे फॅन भेटतात. ते बोलतो ब्लॉगर आहे का सगळे विचारतात. अजून तर फेमस पण नाही मी, जेव्हा फेमस होईल तेव्हा विचार करा. चला परळचा इच्छापूर्तीचं दर्शन झालं. ए भाऊ ए दादा पुढं चला लवकर. बघा बाप्पाची मूर्ती. वेळ नाही आपल्याकडं, चला. मस्त मूर्ती होती. अजून एक बाप्पा बाजूच्याच गल्लीत होता, दर्शन झालेलं आहे. सर्वात मेन त्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. मला सिरियसली इमॅजिन नाही करू शकत. मला अजून विश्वास नाही होत की त्या बाप्पाचं दर्शन आपलं झालेलं आहे. तर डाव्या बाजूला भरपूर गणपती, प्रत्येक गल्लीमध्ये एक एक गणपती. मूर्ती बघा केवढी मोठी आहे. अजून एक मोठी मूर्ती आहे, मोठा बाप्पा आहे. कृष्णनगर सार्वजनिक गणेश मित्र मंडळ. हे बघा कृष्णनगर सार्वजनिक मित्र, मस्त मूर्ती आहे. चला आपल्याकडे टाइम कमी आहे, लगेच निघायचं दुसरं. इथे काहीतरी इंटरेस्टिंग वाटते गाईज. इथे एक नंबर वाटतंय. बघा आतमध्ये डेकोरेशन बाहेर भारी केलंय.
आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति बापरे बाबा, बाहेरून तर एवढी मोठी मूर्ती वाटत नव्हती, पण आतमध्ये आल्यावर बापरे केवढा मोठा बाप्पा आहे. सिरियसली बघा तलवार बघा केवढी मोठी. आपल्याकडे टाइम लिमिट खूप कमी आहे, त्यामुळे पटापट दर्शन घ्यायचं आहे. आपण बाप्पा खूप मोठा होता, अजून काही वाटत नाही एवढं मोठा आहे. इथे एक बाप्पाचं दर्शन झालं, बाजूला अजून एक बाप्पा आहे. सकाळी तर गणपती बाप्पाची काही कमी नाही, सगळ्या गल्लीमध्ये बाप्पा दिसतात. परळचा राजा, इथून आतमध्ये परळचा राजा आहे, ती जाऊया आपण. काहीच तो मित्र जो भेटलेला मला, बेसिकली त्याचं नाव मला माहीत झालं, अथर्व शिंदे म्हणून त्याचं नाव आहे. थँक्यू ब्रो, तुझ्यामुळे मला दर्शन झालं महाराजाचं. आपल्या खूप फेमस गणपती आहे, मला वाटलं नव्हतं एवढं लवकर दर्शन झालं, तुझ्यामुळे झालं. थँक्यू फॉर दर्शन. ह्याला बघ, असेच हेल्प करत राहा सगळ्यांना. मला खूप लिटरली एवढं लवकर होईल वाटलं नव्हतं. मला मग जाऊया आता पुढे. लोक बघतात ते, काही फरक नाही पडत. तिथून आधी मी कधीच नाही. आता जरा वाईब दुसरा मोड मी चालू केला आहे, वाईब मोड. काय फरक नाही पडत कोण मला काय बघतंय काय बोलतंय, काही फरक नाही पडत. तर थोडा ॲक्टिव्ह मोड चालू केला आहे मी, आपली भीती गायब करायची. चला मग. सो गाईज एका ठिकाणी इथे पास घेतलेला आहे मी, थोडं लवकर दर्शन झालं पाहिजे आपल्याला. गणपती बाप्पाचे कवर झाले खूप. सो बघा डायरेक्ट एंट्री भेटलेली आहे, पास घेतला. थोडा बाकीचे बाप्पा पण आपल्याला कव्हर करायचे. बघा हो, बघा परळचा राजा, मोठी मूर्ती गाईस. परळचा राजा.
ते साईडला मंदिर पण आहे, परळचा महाराजा मंदिर बघा काय भारी आहे. मंदिर आहे माझे. परळच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आपलं. जाऊया नेक्स्ट गणपती. तर सर्वप्रथम मला 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर चार्जिंग पॉईंट बघायला लागेल, चार्जिंग कमी होत चालले मोबाईलची. आणि सेकंड म्हणजे काहीतरी खायला नाही तर काहीतरी पियायला तरी पाहिजे. सकाळपासून काय खाल्लेलं नाही. तर बघूया आता काय भेटतंय काय ते. लोकेशन तर भरपूर आहे. एक चार्ज काही कुठे जायचं काही जायचं नाही, नुसतं रॅन्डमली चाललंय म्हणून चाललंय. कुठल्या गल्लीत जिथे भेटेल तिथे घुसतोय मी पप्पाच्या दर्शनासाठी. हे बघा आता इथे परळच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. समोर आता बघूया कोणकोणते पप्पा आहेत. नंतर खेतवाडीला जाऊया, म्हणजे तिथे भरपूर आपल्याला पप्पा भेटतील. चला मग जाऊया आता पुढे. तो गाईज इथे एक पप्पा आहे, परळचा कलाधिपती. आतमध्ये जाऊया, गर्दी नाही पाक, जाऊया. चप्पल काढू नये सांगितलं. परळचा कलाधिपती बघा डेकोरेशन. मूर्ती कशापासून बनली ते आता मी नोटीस केलंय बघा. वाचा जरा आहे बघा. मेथी, हलीम, सब्जा, रुद्राक्ष, तीळ आणि इतर आयुर्वेदिक साहित्यापासून तयार केलेली गणेश मूर्ती. म्हणजे एकदम आयुर्वेदिक प्रोडक्टपासून ही गणपतीची मूर्ती बनलेली आहे. ते मी बघितलं पण आहे. अचानक लक्ष गेलं बोर्डाकडे. सिरियसली काय कशी बनवली असेल. आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे सर्व. आणि ती त्याच ठिकाणी गर्दी कमी आहे. ज्या ठिकाणी लोकांना बघायला पाहिजे तिथे कोण जात नाही. तर माझा रॅन्डमली लक्ष गेलं. मस्तपैकी दर्शन झालं. एक नंबर मस्त मूर्ती. परळचा मोरेश्वर. तो नाव आता आपण पोचलेलं आहे. मुंबईचा राजा. समोरच मुंबईचा राजा तुम्हाला बघायला भेटेल. मुंबईच्या राजाला दर्शन इम्पॉर्टंट आहे गाईज. बघूया पास भेटला तर डायरेक्ट पासने जाऊया. मग नंतर आपण चिंतामणी आणि मुंबईचा राजा. गणपती बाप्पा.